रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणाच्या हातून CPR मध्ये अध्ययन. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच कॅरोटिड आर्टरी स्टेटिंग यशस्वी. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रुग्णालयात प्रथमच कॅरोटिड आर्टरी स्टेटिंगची यशस्वी प्रक्रिया करण्यात आली. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांच्या नेतृत्वाखाली 52 वर्षीय महिलेवर ही अत्याधुनिक उपचार पद्धती यशस्वीरित्या करण्यात आली. अचानक उजव्या हाताची शक्ती कमी झाल्याने संबंधित महिलेला CPR मध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीत मेंदूमध्ये एकापेक्षा अधिक इस्केमिक स्ट्रोक तसेच रक्तस्रावाचे रूपांतर झाल्याचे आढळले. CT अँजिओग्राफीमध्ये कॅरोटिड रक्तवाहिन्यांमध्ये लक्षणीय अरुंदता दिसून आली. त्यानंतरच्या DSA तपासणीत कॅरोटिड आर्टरीमध्ये गंभीर अरुंदता असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टर अक्षय बाफणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराची दिशा निश्चित करण्यात आली. रुग्णावर 7 मिमी बाय 4 मिमी कॅरोटिड स्टेट यशस्वीरित्या बसवण्यात आला. प्रक्रियेनंतर स्टेंट योग्य स्थितीत असून रक्तवाहिनी पूर्णपणे खुली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. उपचारानंतर महिलेच्या उजव्या हाताची शक्ती 2.5 वरून 4-5 पर्यंत सुधारली असून दृष्टीमध्येही हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून न्यूरोलॉजिकल स्थितीत सुधारणा होत आहे. CPR मध्ये प्रथमच झालेल्या यशस्वी प्रक्रियेमुळे कोल्हापूरसह परिसरातील स्ट्रोकग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयातच अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाचे डीन डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांच्यासह डॉक्टर स्फूर्ती जाधव, डॉक्टर विदूर, डॉक्टर अजित हांगे, डॉक्टर अदीप, डॉक्टर निखिल, डॉक्टर सोमेश, डॉक्टर सम्यक, न्यूरोसर्जन डॉक्टर तृप्ती पवार व डॉक्टर निशांत गोपूर तसेच भूलतज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य काळे, डॉक्टर मिसाळ, डॉक्टर राऊत, नर्सिंग विभागाच्या मधुरा जावडेकर, अमृता कराडे, पल्लवी खाडे, रवींद्र भंडारी, स्वाती शेळके, रेखा पाटील, सुरेखा गावडे, सायली पवार आदीसह तंत्रज्ञ आणि नर्सिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय बाफणा, हृदयरोग तज्ज्ञ, कोल्हापूर. काही दिवस अगोदर आम्ही एक 52 वर्षाची महिला जिला ब्लड प्रेशर आणि डायबिटीस होता आणि अनकंट्रोल असल्यामुळं तिला वारंवार डाव्या हातामध्ये ओझा म्हणजे वजनसारखं वाटणं आणि हातातून ग्लास निसटणं आणि दिसायला पण थोडं प्रॉब्लेम होत होता. थोडक्यात हे त्रासानं ती CPR रुग्णालय इथंमध्ये आली आणि तिथं डॉक्टर परितीकर मॅडम जे मेडिसिन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख आहे त्यांनी आणि तसंच न्यूरोसर्जन्स डॉक्टर निशांत गबूर आणि तृप्ती पवार मॅडमनी ह्याचा पूर्ण डिटेल अभ्यास करून ह्याच्यावर निदान आलं की तिला वारंवार हे जे होतोय म्हणजे 2-3दा जे अगोदर झालेलं सेम की लखवासारखं पूर्ण व्हायचं आणि हे त्रास व्हायचं आणि राहून जायचं आणि आता त्रास वाढत होता. तर MRIचा ब्रेन स्कॅन करून स्कॅनचे विभाग प्रमुख ही देसाई सर आणि डॉक्टर शहासाहेब हे दोघांच्या मदतीतून आम्हाला याचं निदान लागलं की तिच्या मेंदूला जाणारी रक्तवाहिनी जी असती ती उजव्या साईडची रक्तवाहिनी ज्याला कॅरोटिड आर्टरी असं म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस गुटल्या होत्या आणि त्या ब्लॉकेजेसला काढणं हा फायनली आमचं टीमचं पूर्ण निर्णय झाला. मी आमच्या विभागमध्ये बिनटाक्यावरून पायाच्या नसातून ही शिरमध्ये जाऊन तिथं 7x40 mm वॉल स्टेंट नावाचा एक स्टेंट असतो, तो स्टेंट बसून हे अडखळी पूर्ण क्लिअर केलं. अडखळी करून हे पहिल्यांदाच ही कॅरोटिड आर्टरीची स्टेंटिंगची जी मेंदूला जाणारी रक्तवाहिनीची एन्जिओप्लास्टी आपल्या CPR मध्ये आमच्या विभागामध्ये हृदय विभागामध्ये हे पॉसिबल झालं आणि हे सक्सेसफुली हे करण्यात आला. हे सगळं पूर्ण प्रोसिजर PM जेव्हा
हे पूर्ण प्रोसिजर महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत तसंच आता जे पंतप्रधान योजना आहे त्याच्यामार्फत पूर्णपणे हे मोफत करण्यात आली. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान आम्हाला जे हेल्प झालं आहे ते आमचे रेस्पेक्टेड डीन सर, भिसे सर आणि मदने सर जे MS आहेत त्यांच्यामुळं हे सामान जे लागणारा स्टेंट आहे, वायर्स आहेत, तसंच फिल्टर असतो ते महत्त्वाचं आहे की गाठी सटकून मेंदूत पुढं जाऊन अजून अडकू नये. ह्याच्यासाठी जे काही लागणारी सामग्री आहे ते त्वरित आम्हाला उपलब्ध करून आले. तसंच ह्याच्यामध्ये मी स्पेशल थँक्स माझे पूर्ण टीम, माझ्यासोबत जे स्टाफ नर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ह्यांच्यामुळं ही आम्हाला हे प्रोसिजर करणं शक्य आहे. तर असंच पद्धतीनं आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये हा असं कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स आणि ऑपरेशन्स हे सक्सेसफुल होत आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला हे सगळ्या ह्याच्यामुळं पेशंटच्या रुग्णालयांना खूप फायदा पुरत आहे. धन्यवाद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.